श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्यांचं आपल्यावर अत्यंत प्रेम असतं ते जर गेले तर त्यांचं संरक्षण आपल्याला असतं। कृष्णमूर्ती यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना आहे। त्यांची बहीण लहानपणीच वारली। ती बहीण त्यांना बागेमध्ये दिसत होती। आई गेल्यावर एकदा त्यांना ती भेटली आणि म्हणाली की चांगलं आहे। कृष्णमूर्तींची आई म्हणत असे की तुझ्या हातामध्ये रोग बरं करण्याची शक्ती आहे। त्यामुळे आपल्यावर जे अत्यंत प्रेम करतात ते जर असे अगोदर निघून गेले किंवा वारले तर समजावं की निश्चितपणे त्यांचं संरक्षण आपल्याला प्राप्त होतं। एकदा महाराज म्हणाले, कुटुंब संस्था हल्ली बिघडू लागली आहे, त्यामुळे बाईला त्रास होऊ लागला तर नवरा तिचं संरक्षण करण्यासाठी मागे राहतो आणि मग त्या कुटुंबाला त्या नवऱ्याच्या संरक्षणातून सोडवणं फार कठीण जातं। त्यात सुद्धा जर पैशाची अडचण असेल, आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर हे मिळणारं संरक्षण अधिक तीव्र असतं। म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की महापापे एकदम त्यांच्या अंगावर येतात, ही गोष्ट खरी आहे। कारण अगोदर गेलेले जे पितर असतात ते आपल्या कुटुंबावर आणि कुटुंबातल्या पुढील पिढ्यातल्या सदस्यांवर लक्ष ठेवून असतात आणि ते केव्हा कशी झडप घालतील ती कदाचित चांगली असेल, कदाचित त्रासदायक असेल, हे सांगता येत नाही। ओवी क्रमांक 253। देखे वंशवृद्धी समस्त, यापरी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे वंशवृद्धी समस्त, जेव्हा अशा वंशाची वाढ होते आणि नवीन पिढी जन्माला येते तेव्हा ती यापेक्षाही पतित होते, पापी होते। देखे वंशवृद्धी समस्त, यापरी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष। त्यामुळे आपले स्वर्गामध्ये असणारे पूर्वी गेलेले पितर आणि इतर आत्मे पतन पावतात आणि तेच पुन्हा पुन्हा त्या वंशामध्ये जन्म घेण्यासाठी धडपडत असतात। जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवना तिलोदके कवन अर्पी। अशा कुळामध्ये जेव्हा कुलधर्म कुलाचार नष्ट होतात, श्राद्ध वगैरे करणं थांबतं आणि मग गेलेल्या माणसांना श्राद्ध करून पिंडदान करून तिलोदक देणं हे आवश्यक असतं। परंतु नवीन पिढी जी आजकाल जन्माला आलेली आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे थोतांड आहे, या गोष्टी आम्ही करणार नाही किंवा हे सगळं फॅड आहे असं मानू लागलेले असल्यामुळे
कुळाचे जे कुलधर्म कुलाचार असतात, श्राद्ध पक्ष इत्यादी कर्मे त्या कुळामध्ये घडत नाहीत आणि त्यामुळे पितरांना तिलोदक किंवा पिंडदान या गोष्टी देणारे मागे उरत नाहीत. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि कुलधर्म कुलाचार इत्यादी क्रिया त्या कुळामध्ये नाहीशा होतात. नैमित्तिक क्रिया पारुखे एखाद्या निमित्ताने, श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने होणाऱ्या तेणे कवणा तिलोदके कवण अर्पे, पिंडदान, तिलोदक वगैरे देण्याच्या ज्या काही क्रिया त्या त्या निमित्ताने होतात त्या थांबतात आणि मग अगोदर गेलेल्या पितरांना अन्नपाणी मिळणं बंद होतं आणि मग त्यांची केविलवाणी अवस्था होते. तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापाशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अशा वेळेला स्वर्गामध्ये असणाऱ्या पितरांची अवस्था फार कठीण होते. पितर काय करती कैसेनी स्वर्गी वसती, त्यांना स्वर्गामध्ये राहणं अशक्य होऊन जातं. म्हणून तेही येती कुळापाशी, आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा आपल्या कुळापाशीच येतात. काही वेळेला त्यांच्या येण्याचे परिणाम चांगले होतात, परंतु बऱ्याच वेळेला त्यांच्या येण्याचे परिणाम घातक होतात. आणि आजकाल जी समाजामध्ये एक आपल्याला अशी गोष्ट दिसते बघा, की होणारी संतती लुळीपांगळी आहे, मतिमंद आहे, गतिमंद आहे, मूर्ख आहे, अज्ञानी आहे, स्वतःचंच खरं करणारी आहे, न ऐकणारी आहे. या सगळ्या गोष्टी का घडतात तर ते पितरांचे शाप किंवा पितरांची अस्वस्थ अवस्था आणि त्याचे परिणाम या पिढीला भोगावे लागतात. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखात व्यापी वेगे, तेवी आ ब्रह्मकुळ अवघे आप प्लविजे. नाही का, एखाद्या माणसाच्या बोटाला जरी साप चावला तरी ते विष त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये भिनतं. जैसा नखाग्री व्याळू लागे, व्याळू म्हणजे साप, नखाग्री म्हणजे नखाच्या टोकाला जरी तो चावला, तो शिखात व्यापी वेगे. शिखात म्हणजे, शिखा म्हणजे शेंडी, म्हणजे डोक्यावर असते ती शेंडी. म्हणजे बोटाच्या टोकाला जरी साप चावला तरी त्या सापाचं विष डोक्यावर असणाऱ्या शेंडीपर्यंत एका क्षणामध्ये व्यापून जातं. तेवी आ ब्रह्मकुळ अवघे आप विजय. त्याप्रमाणे हे सारे पितर आपलं कुळ नाहीसं करण्यासाठी किंवा आप्तजनांना मारण्याच्या पापाने, दोषाने आपल्याच सर्व कुळाचा नाश होतो आणि या पितरांचे आपल्याला शिव्या शाप भोगावे लागतात. आता इथे आपल्याला एक मूळ प्रश्न असा उपस्थित होतो की हे जे काही तर्क अर्जुन मांडतो आहे आणि भगवंताशी अशा प्रकारे संवाद साधतो आहे आणि त्याला ही जी काही उपरती झालेली आहे, ही जी काही बुद्धी झालेली आहे ती खरी असेल का? अर्जुनाच्या मनामध्ये ही जी काही उलथापालथ चाललेली आहे, ही जी काही क्रांती घडती आहे, त्यामुळे तो उद्ध्वस्त झालेला आहे. आणि इथे बाबा बेलसरे आपल्याला हे सांगू इच्छितात. ते म्हणतात, मी तुम्हाला अत्यंत प्रेमाने असं सांगतो की
आपण आज जे जीवन जगत आहोत ते जीवन मनाने संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय आपल्याला परमार्थ साधता येत नाही. आज आपण जे जीवन जगतो त्याला मनाने जाळून टाकल्याशिवाय, त्याला आग लावल्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडू शकत नाहीत. या संदर्भामध्ये त्यांनी जे कृष्णमूर्ती नावाच्या एका लेखकाने लिहिलेलं, थोर तत्वज्ञानी असणाऱ्या या माणसाने लिहिलेलं एक वाक्यच त्यांनी इथे सुचवलं आहे. ते म्हणतात की द ओनली रिव्हॉल्युशन इज द इनर वन. आपल्या मनामध्ये आतमध्ये जी काही क्रांती घडते तीच खरी क्रांती होय. बाहेरची क्रांती ही काही आपल्या उपयोगाला येत नाही. आणि म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये ही जी क्रांती घडून आलेली आहे, हे जे विचारांचं वावटळ निर्माण झालेलं आहे, हा जो बुद्धीला एक प्रकारचा फुलोरा आलेला आहे, त्यामुळे तर भगवद्गीता सार्थ ठरली. कारण का, अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली ही अवस्था, त्याची मनोभूमिका बदलण्याचं कार्य गीतेने करून दाखवलेलं आहे. हे समजण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर उपमा देतात किंवा दृष्टांत देतात. ते म्हणतात की पाण्यावर जर शेवाळं साचलं असेल तर त्या शेवाळाच्या खाली नक्कीच पाणी असते, आणि शेवाळं आपण जरी बाजूला केलं तरी ते काही काळाने परत येते. तसं ज्ञानेश्वरी ऐकून आपल्याच मनावर साचलेलं हे शेवाळं जरी आपण बाजूला केलं तरी काही दिवसांनी, काही काळाने ते शेवाळं पुन्हा साचतं, नाही का. इथे ज्ञानेश्वर महाराज आणखीन एक दृष्टांत देऊन सांगतात. ते म्हणतात की एका बाईचा नवरा मेला आणि तो पिशाच्च होऊन तिच्या मानगुटीवर बसला. त्याचं तिच्यावर अत्यंत प्रेम असल्यामुळं ते पिशाच्च त्या बाईला त्रास देत नसे, परंतु ते कायम मानगुटीवर मात्र बसलेलं असे. आता हे कसं उतरवावं म्हणून तिने एका मांत्रिकाला जाऊन त्याचा सल्ला घेतला. त्याने उपाय सांगितला की नाशिकला जाऊन रामकुंड नावाचं जे एक तीर्थक्षेत्र आहे तिथे स्नान करावं आणि तिथं मंत्रतंत्र म्हणून होम केला तर त्या पिशाच्याला मुक्ती मिळेल. त्याप्रमाणे ही बाई नाशिकला गेली आणि तिने सारे उपचार केले, परंतु जोपर्यंत ती रामकुंडामध्ये होती तोपर्यंत ती चांगली होती, आणि रामकुंडातून बाहेर आली आणि पुन्हा तिला ती पिशाच्च बाधा झाली. त्या मांत्रिकानं तिला विचारलं की काय केलंस बाई तू. तिने सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. मग मांत्रिकाने त्या पिशाच्यालाच विचारलं तू काय केलंस. तर तो म्हणाला की ही बाई जोपर्यंत रामकुंडामध्ये होती तोपर्यंत मी तिच्या मानगुटीवरून उतरून समोरच्या झाडावर जाऊन बसलो, आणि जेव्हा हे सारं मंत्रतंत्र होम हवन स्नान करून ती बाई बाहेर आली तेव्हा मी पुन्हा तिला धरलं. आता या दोन दृष्टांतातून ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला हेच सांगायचं आहे की
आपला हा प्रपंच जणू काही एक प्रकारचं पिशाचच आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे. ज्ञानेश्वरी ऐकताना, गीता ऐकताना तो आपल्यापासून दूर होतो आणि आपण जेव्हा या ऐकण्याच्या भूमिकेतून बाहेर येतो तेव्हा ते पिशाच आपला ताबा घेते. आपल्या अपेक्षा, आपला दृष्टिकोन, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपले असणारे संबंध या सर्वच गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत. त्याशिवाय हा प्रपंच आपल्याला नकोसा वाटणार नाही आणि प्रपंच नकोसा झाल्याशिवाय, प्रपंच सुटल्याशिवाय आपल्याला परमार्थ हाती लागणार नाही. पूर्वी लग्न ठरलं म्हणजे नव्या नवरी मुलीला संपूर्ण अंगभर हळद लावत असत आणि मग तिचं लग्न होत असे. तसं आपल्या आतमध्ये संपूर्ण बदल घडल्याशिवाय आपल्या हातून परमार्थ होणार नाही. आज माझं जे काही आहे ते तसंच ठेवून मी भगवंतालाही प्राप्त करून घेईन असं म्हटलं तर ते अशक्य आहे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मबुद्धी असूच शकत नाही आणि म्हणून आपल्या मनामध्ये घट्ट रुतलेला प्रपंच किंवा हा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय, तो संपूर्ण नाश पावल्याशिवाय आपल्याला परमार्थ साधणार नाही. आणि यातून बाहेर सुटण्याचा मार्ग म्हणजे आपलं जे मन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे ते त्यातून काढून भगवंताकडे वळवणे, यालाच भक्ती मार्ग म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.